हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी पपईच्या घाऱ्या बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. घाऱ्या बऱ्याचदा आपण खाल्ल्या असतील त्याही भोपळ्याच्या, पण आज मी पपईच्या बनवणार आहे. तर त्यासाठी मी एक पपया घेतलेला आहे. आता याला आपण चिरून याचे 2 भाग करून घेऊया. पपई चिरून घेतल्यानंतर याच्या बिया आणि साले काढून घ्यायचे आहेत. पपयाची साले अशी काढायची आहेत. अशी सर्व पपयाची साले काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशी सर्व साले आपण काढून घेतलेली आहेत. आता यानंतर याचे आपण छोटे छोटे तुकडे करूया. छोटे तुकडे केल्याने काय होतं की गुळामध्ये ते लवकर विरघळतात, म्हणून आपण छोटे करायचे आहेत. किंवा मोठे केले तरीही चालतील, काय हरकत नाही आहे. आता हा चिरलेला पपई आपण एका पॅनमध्ये घ्यायचा आहे. पहा, पॅनमध्ये घेतलेला आहे. यानंतर यामध्ये आता आपण गूळ 1 वाटी घालायचा आहे. तर त्यासाठी तो आपण आता चिरून घेऊया. असा हा बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केलेला गूळ आता ह्यामध्ये आपण मिक्स करायचा आहे. हा पॅन आपण गॅसवरती ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. वेलची पावडर घालायची आहे. तर मी वेलची कुटून घातलेली आहे. पपई गुळामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत आपण तो शिजवून घ्यायचा आहे. शिजेल तसा याचा कलर बदलत जातो. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हा पहा पपई कसा शिजलेला आहे. आता हा शिजलेला पपई आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण थंड होऊ द्यायचं आहे. थंड केल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. हे पहा आता थंड झालेलं आहे. यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. तर लागेल तसं आपण थोडं थोडं घ्यायचं आहे. शिजलेल्या पपयामध्ये जेवढे पीठ मावेल तेवढेच मिक्स करायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता आपले पीठ मळून झालेलं आहे. याला आपण अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतरच आपण घाऱ्या बनवायला चालू करायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. यानंतर याचे आपण छोटे छोटे गोळे बनवायचे आहे. जसे आपण पुरीला गोळे बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत. असे 4 ते 5 मी गोळे बनवून घेते. घाऱ्या बनवण्यासाठी आपण प्लास्टिकचा पेपरचा वापर करायचा आहे. तर प्लास्टिकच्या पेपरवरती आपण तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर याचे गोळे आपण ठेवून वरती दुसरा पेपर ठेवायचा आहे आणि ते थापून घ्यायचं किंवा आपण लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्या असे छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्या आहे. प्लास्टिकवरती कशा त्या चिकटत नाहीत. त्याच्यानंतर वरती खसखस लावायचं आहे किंवा तीळ लावले तरीही चालतील. पिठाला चिकटपणा असल्यामुळे तो पोळी पाटाला चिकटायची शक्यता असते, म्हणून आपण
प्लास्टिकवरती आपण हे करून घ्यायचे आहेत. प्लास्टिकला ते चिकटत नाहीत. अशा सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. त्यावरती खसखस लावायचं आहे. आता या सर्व घाऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर ते गरम झाले का पाहूया. आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण एक एक घारी सोडून तळून घेऊया. हे पहा, अशा सोडायच्या आहेत. सोडलेली घारी तरंगून ती वरती आल्यानंतरच आपण तिला पलटी करायची आहे. हे पहा, घारी कशी टम्म फुगलेली आहे. या घाऱ्यांना तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलले जाते हे कमेंट करून नक्की सांगा. अशा सर्व घाऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत. ह्या घाऱ्या भोपळीच्या घाऱ्यासारख्याच लागतात. ह्याच्यातला फरक आपल्याला लवकर ओळखता येत नाही. नक्कीच करून पहा तुम्ही. अशा सर्व घाऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. पहा कशा मऊ मुलायम झालेल्या आहेत. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.